श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. तुम्ही रोज जप करता का? प्रार्थना करता किंवा ध्यान करता का? मग तुमच्यासोबत असं होतं की जप सुरू केला की लगेच जांभई येते किंवा एकदम डोक्यात नको असलेल्या विचारांची गर्दी सुरू होते. जसं की आज काय करायचं आहे, काल माझ्यासोबत काय घडलं, मला कुणाला भेटायचं आहे, अगदी जुने विसरलेले विचार येतात. मग आपल्याला वाटतं, अरे देवा, माझा जप तर फुकट गेला. पण थांबा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे का होतं आणि या सगळ्याचा खरा अर्थ काय आहे. बघा, जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपण नक्की काय करतो? आपण आपल्या मनाची स्वच्छता करत असतो. आपला मूळ स्वभाव शांत आणि आनंदी आहे, पण त्यावर खूप कचरा साचलेला असतो. जप म्हणजे त्या कचऱ्याला बाहेर काढायची प्रक्रिया. त्यामुळे हे दोन्ही अडथळे तुमच्या साधनेतील गडबड नाही तर प्रगती आहे. जांभई येणे याचं पहिलं आणि सगळ्यात सोपं कारण आहे जडत्व. आपल्या शरीरात जो आळस किंवा झोपाळूपणा असतो त्याला अध्यात्माच्या भाषेत तमोगुण असे म्हणतात. जपाची सकारात्मक ऊर्जा जेव्हा शरीरात येते तेव्हा हा आळस बाहेर फेकला जातो. त्यामुळे जांभई येते. याचा अर्थ तुमच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे. दुसरा अर्थ, तुम्ही बसला आहात पण तुमचं शरीर अजून विश्रांतीच्या स्थितीत आहे. जपाच्या शांततेत शरीर विश्रांती मागतं. त्यामुळे जांभई आली तर तणाव घेऊ नका. फक्त दीर्घ श्वास घ्या आणि जप चालू ठेवा. नको ते विचार येणे हा तर सगळ्यांचा प्रश्न आहे. आपलं मन एका वानरासारखं आहे जे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असतं. त्याला एका जागी शांत बसण्याची सवय नसतेच मुळी. जेव्हा तुम्ही त्याला जबरदस्तीने जप कर म्हणून बसवता तेव्हा ते बंड करतं आणि गोंधळ घालायला सुरुवात करतं. पण हे विचार येतात कुठून? ते आहेत तुमचे जुने आकडे किंवा संस्कार. आपण भूतकाळात जे काही पाहिलं, ऐकलं आणि अनुभवलं आहे ते सगळं मनात साठवलेलं असतं. जप सुरू झाल्यावर मन ते सगळे विचार कचरा म्हणून बाहेर काढायला लागतं. त्यामुळे विचार येतात याचा अर्थ तुमचा जप काम करत आहे आणि तुमच्या मनाची सफाई करत आहे. तर आता यावर करायचं काय? एकदम सोपे मार्ग आहेत. बसण्याची स्थिती व्यवस्थित आहे का हे चेक करा. जर जांभई आली तर फक्त 1-2 वेळा खोल श्वास घ्या आणि लगेच जप सुरू करा. जांभईकडे दुर्लक्ष करा. विचारांसाठी काय करावं? हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. विचारांना विरोध करू नका. विचारांशी भांडू नका. विचार आला तर त्याला फक्त ऐका आणि सोडून द्या. तुम्ही स्वतःला विचारांपासून वेगळं करा. जसं मी वेगळा आणि माझा विचार वेगळा. आणि मग शांतपणे प्रेमाने आपले लक्ष पुन्हा मंत्राच्या आवाजावर किंवा माळेच्या मण्यांवर आणा. सतत लक्ष परत आणणे हीच खरी साधना आहे. आता लक्षात ठेवा, तुमचा जप वाया जात नाही. तुम्ही यशस्वी आहात म्हणूनच हे अडथळे येत आहेत. याचा अर्थ तुमची ऊर्जा पातळी बदलत आहे. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे सातत्य. रोज न चुकता जप करत राहा. तुमची एकाग्रता हळूहळू नक्की वाढेल. तुम्हाला हे साधे उपाय कसे वाटले? तुम्ही कोणता जप करता आणि तुम्हाला हा अनुभव येतो का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच सोप्या भाषेत आध्यात्मिक गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.